श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. हिंदू धर्मातील महाशिवरात्र हा एक महत्त्वाचा सण आहे, जो जीवनात आणि जगामध्ये अंधार आणि विज्ञानावर मात करण्याचे स्मरण करतो. या दिवशी शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना, उपवास, सद्गुणांचे मनन करून साजरा केला जातो. या दिवशी कोणकोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या करू नये ते आज आपण व्हिडिओमध्ये बघूया. महाशिवरात्री ही देवी पार्वतीने भोलेनाथांशी लग्न करण्यासाठी केलेल्या कठोर तपस्याचे प्रतीक आहे. असे मानले जाते की महादेवाशी लग्न करण्यासाठी माता पार्वतीला 7 जन्म घ्यावे लागले आणि अखेर फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 13व्या दिवशी महादेव आणि पार्वती माता यांचा विवाह झाला. भगवान शिवांचे आवडते अन्न मालपुवा आहे, जो की मैदा, रवा, तूप, दूध आणि साखरेपासून बनवलेला मालपुवा हा भगवान शिवांचा आवडता पदार्थ मानला जातो. म्हणूनच मालपुवा भगवान शिवाला भोग म्हणून दिला जातो. या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीला भगवान शिवांना अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूंचे सेवन करू नका, कारण ते दुर्दैव आणते असे मानले जाते. केवडा, चंपा यासारखी फुले अर्पण करू नका, कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिलेला आहे व पूजेदरम्यान भक्तांनी कधीही कुंकूचा तिलक लावू नये आणि चंदनाच्या पेस्टला प्राधान्य द्यावे, म्हणजे शक्यतो कपाळाला चंदन लावावे. तसेच शिवरात्रीला कोणता रंग घालू नये, तर महाशिवरात्रीला काळे किंवा निळे कपडे घालणे शक्यतो टाळावे. असे मानले जाते की हा रंग नकारात्मक ऊर्जा आणतात, ज्यामुळे तुमच्या उपासनेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसेच या दिवशी कोणत्या मंत्राचा जप करावा, तर ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मुक्षीयमामृतात्. मृत्यूचे भय आणि चक्र दूर करण्याचा अंतिम मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.